वर्ण म्हणजे काय? आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या। मराठी भाषेमध्ये किती वर्ण आहे? 52 वर्ण आहे। त्या 52 वर्णाचे 3 प्रकार पडले। पहिला प्रकार स्वर, दुसरा स्वरादी आणि तिसरा व्यंजने। त्यातील पहिला प्रकार आपण शिकतोय स्वर। स्वर म्हणजे काय? ज्यांचा उच्चार सहज होतो, ज्यांचा उच्चार करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही, हवेचा मार्ग अडवल्या जात नाही, ज्यांचा उच्चार करताना आपले मुखद्वार उघडेच राहते, त्याचं नाव स्वर। असे किती स्वर आहे? 14 स्वर आहे। किती स्वर? 14 स्वर आहे। मूळ मराठी भाषेत किती स्वर होते? 12 स्वर होते। मग आता ते 14 स्वर आपण शिकतोय। तत्पूर्वी आपण स्वराची व्याख्या पाहिली। कशाला म्हणतो आपण स्वर? चला मग आता या ठिकाणी लक्षात घ्या कोणकोणते स्वर? अ, ए, ओ, रो, लो, ए। आता या ठिकाणी लक्षात घ्यायचे आपल्याला, आपली जी 12 खडी तयार झाली होती त्या 12 खडीमध्ये आपल्याला हे 2 स्वर दिसत नव्हते। म्हणजे ते नव्हतेच। का नव्हते? तर ते आपल्याला उच्चारता येत नसेल लहानपणी। आता येते बघा बरं। लू, उर्लू, उर्लू, लू नाही, लू नाही। आपल्या जिभेचा शेंडा, ऐका ऐका, आपल्या जिभेचा शेंडा वरच्या दाताच्या पाठीमागच्या बाजूला स्पर्श झाला पाहिजे, म्हणजे लागला पाहिजे। अर्लू, हा तर उच्चार बरोबर येईल। लू नाही, लू वेगळं आहे। अर्लू, हा यापासून एकच शब्द आहे कुलुप्ती। कोणता शब्द आहे? कुलुप्ती नाही, कुलुप्ती। परीक्षेला विचारला तर शुद्ध शब्द ओळखा, शुद्ध शब्द ओळखा, कुलुप्ती। येते लक्षात? चला मग आपली जी 12 खडी तयार झाली होती त्या 12 खडीमध्ये या दोघांचा समावेश केलेला नव्हता। म्हणून आपण जर स्वराची सुरुवात केली तर आपण सुरुवात कुठून करतो? अ, आ, ई, उ, ओ। हा पण तसं नाही, तसं नाही। तर मग काय? तर अ, आ, ई, ओ, रो, लो। हा आता याच्या नंतर नवीन पाहुणे आले आपल्याकडे परत। हा हे इंग्रजी भाषेचा प्रभाव आपल्या मराठी भाषेत झाला आणि बाळांनो 2 पाहुणे आपल्याकडे आहे की नाही? आपले झाले थोडे आणि व्याहाने धाडले घोडे, आहे की नाही? आपले कमी होते का? नाही। त्याच्यात हे आले नवीन पाहुणे ए, त्याच्यानंतर विचारा आपला कोण होता? आई। बदलला नाही। ए, हा ए, ऐ, ओ। त्याच्यानंतर नवीन पाहुणे आले अ, ए, उच्चार करा बरोबर, ए, बरोबर बरोबर। हा ए, ऐका ऐका, ए, ऐ, ओ, आणि शेवट काय मग? हा आपण काय करतो लक्षात घ्या, यांच्याकडे दुर्लक्ष केलं आपण। अ, आ, ई, कला पहिली वेलांटी की, कला दुसरी वेलांटी की, आपल्याला काही फरक नाही पडला। फरक आहे म्हणून तर 2-2 आले ना, 2-2 दिले। कला पहिली वेलांटी, पहिली वेलांटी की,
उच्चार आखूड. आणि दुसरी वेलांटी की, उच्चार लांबट. लांबट म्हणजे जास्त पण लांबायचा नाही, नाहीतर कला दुसरी वेलांटी की एवढं लांबायचं नाही. एक मात्रा दोन मात्रा थोडासाच फरक आहे. आ तसं क का आहे की एवढाच फरक आहे ना. क का तसं ई उ. हा बस कळलं का. कला पहिला उकार को, कला दुसरा उकार कू. बस येते लक्षात. नाहीतर मग काकू, आता काकू म्हणणार मग इकडे हा खुडकवून केली काकू. काकू लांबट करायला लागेल. काकू जसा जसा उच्चार तसा लिहायला लागेल. आपलं तसं नाही, आपण उच्चार एक करतो लिहितो एक. काकू शब्द असा नाहीच ना. कसं आहे मग काकू इथं लांबीतो ना तू. कसं म्हणतो काकू काकू असं नाही ना. काकू लांबट आहे ना. आपण वर्णमाला एका घंटात संपवतो. किती मध्ये? एका तासात संपली आणि आपल्याला काहीच कळत नाही. लक्षात घ्या, जसं अ आणि आत फरक दिसतो तसा आपल्याला या दोघीमध्ये फरक दिसत नाही. ई पण फरक आहे, उच्चारात फरक आहे. आणि उच्चारात फरक आहे म्हणून अर्थात फरक पडतोय. वेलांटी बदलली अर्थ बदलतो. तुम्ही म्हणले सर काय फरक नाही पडत हो, लिहा गुपचित पुढं. पीक आणि पीक. पला पहिली वेलांटी पी, पला दुसरी वेलांटी पी. अरे बाप, असं आहे की नाही. आपल्याला काही फरक नाही वाटला. पी. आता इथं पहिली वेलांटी आहे. मग आता शेतकरी आपलं उत्पन्न काढतात. अरे या वर्षी खूप पीक आलं रे. मग एक नंबरचं पीक का दोन नंबरचं पीक? अर्धे एक नंबर, अर्धे दोन नंबर. माहिती पाहिजे ना आपल्याला. आपण आपले आई वडील शेतकरी ना. हा, मग शेतकऱ्यांनी काय काढलं? पीक काढलं. मग कोणता शब्द बरोबर आहे? एक नंबर. त्याच्यामुळेच तर पीक कमी होतं. आपल्याला पीक शब्द लिहिता येत नाही. आता लक्षात घ्या, हे पीक चुकीचं आहे. आपण जे शेतामध्ये घेतो, आपले मायबाबा जे काढतात ते पीक आहे. म्हणजे उत्पन्न काढतात का? गेला ना एक मार्क. अरे बाप, एवढा सोपा. हा, परीक्षेला विचारलं शुद्ध शब्द ओळखा. शेतकऱ्याने पीक काढले, पीक शब्द आहे बऱ्या. शेतकऱ्याने पीक काढले, शुद्ध शब्द ओळखा. गेला एक मार्क. किती सोपं होतं. काय सोपं होतं? हळूहळू. मी दिसून राहिला ना याच्यात, पाय नाकलो त्याला बरं का. नाही तर मी पडत खाली. म्हणजे ते चला काय सांगायचं मला लक्षात घ्या. इथं पहिली आहे, इकडे लक्ष द्या. ही रस्व आहे, रस्व, आणि ही दीर्घ आहे. फरक पहा. इथं पीक म्हणजे काय? उत्पन्न. आणि इथं पीक म्हणजे कोकिळ. कोकिळ. हा, कोकिळ पाहिलं ना तुम्ही? कोकिळा कू कू करते का? हा, बरोबर. चांगल्या. हा, आपण चांगल्या लक्षात ठेवला. ते नक लक्षात ठेव, हे लक्षात ठेवा. काय? कला पहिली वेलांटी की. आता इथं म्हणलं पला पहिली वेलांटी पी. याच्यासाठी शिकायची वर्णमाला. नाही तर काय वर्ण बावन वर्णाचे प्रकार 3, स्वर स्वरादी व्यंजन, या क्या महाराष्ट्राच्या पाठी. आणि त्याच्यावर प्रश्न विचारला पीक. चुकलं भाऊचं, गेला एक मार्क. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला वर्णमाला शिकायची कशासाठी? कशासाठी? शुद्ध लिहिण्यासाठी. सारं वर्णमालेतच आहे. आणि वेलांटीचा लय फरक आहे भाऊ. आता एक एक सांगतो. तुम्ही पहिली लंदावी शिकून काही फायदा नाही. चला हळूहळू पुढे जाऊ. आता रस्वई आणि दीर्घईचा फरक कळाला तुम्हाला? तसंच कशाचा आहे? रस्व आणि दीर्घ. म्हणून हे 2-2 दिलेले पावणे. येते का लक्षात? चला हे किती झाले? आता पहिले होते 12. 12चा आकडा लय महत्वाचा आहे.
हा पहिले किती होते 12. हा आता हे दोन पाहुणे नवीन आले यांचं स्थान ओ भाऊ मोबाईल बंद ठेवा या ठिकाणी लक्षात घ्या. ए ए ऐ ओ अ औ ए ए ऐ हा आणि थोडं शिस्तीत बसा. या का महाराष्ट्र पाहणार भाऊ त्याला येते की लक्षात. चला या इकडे आता किती स्वर झाले रे आता 14. मूळ किती होते 12 होते 12 आता झाले 14. मग परीक्षेत प्रश्न विचारला स्वर किती किती सांगायचे किती सांगायचे. हा 12चा आकडा सांगायचा नाही. पण जर विचारलं मूळ मराठी भाषेत स्वर किती. हा मूळ मराठी भाषेत विचारलं की सांगायचे 12. ताट बसा लिहू नका इकडे लक्ष द्या. आता हे झाले 14 स्वर. मग या 14 स्वराचे प्रकार पडले बाळांनो 3. मग स्वरांचे हा इथं पण लक्षात घ्या स्वराचे म्हणायचं नाही काय हा रांचे स्वरांचे. ओ सर इतकं बारीक नका शिकू बरं. हा स्वरांचे म्हणजे एकाचे नाही अनेकाचे. अनेक आहे ना स्वर एक आहे स्वराचे स्वर एक झाला. अनेक आलं की अनुस्वार येतो. हा अनेक आलं काय येतो अनुस्वार. स्वरांचे काय प्रकार स्वरांचे प्रकार. हा का नवीन प्रकार. हा स्वरांचे प्रकार किती रे 3. चला याला म्हणा रस्व. बरेच जण याला हस्व म्हणतात. हस्व नाही काय रस्व. कोणते स्वर रस्व स्वर ज्यांचा उच्चार आखूड होतो. ज्यांचा काय उच्चार ज्यांचा उच्चार आखूड होतो. आखूड ज्यांचा उच्चार आखूड होतो त्यांचं नाव काय झालं रस्व स्वर. ताडबाचा नीट लक्ष द्या. आता रस्व स्वर लक्षात घ्या. रस्वई रस्वऊ आणि रु आणि रलू. बाळांनो हा इकडे लक्ष द्या बरं का. डोळे हा तुम्हाला शिकवायला डोळे आणि डोळे लय महत्वाचे. डोळ्याद्वारे आपल्याला 83% ज्ञान भेटते. किती टक्के 83. आता हे डोळे तुम्हाला 83 देते आणि हे डोळे तुम्हाला डायरेक्ट 100%. हा मग डायरेक्ट किती झाले आता 183. आणि राहिलेले पंच ज्ञानेंद्रिय आपल्याकडे. पंच म्हणजे 5 कान नाक डोळे त्वचा जीभ आहे का आपल्याला. हा कान नाक डोळे त्वचा जीभ किती भाऊ. त्यातला एकटा डोळा म्हणजे एक नाही 2 डोळे. हा डोळे किती 2 किती टक्के 83%. म्हणून लोक म्हणते कानाचा आणि डोळ्याचा 4 बोटाचा अंतर आहे भाऊ. पाहिलं का तू नाही ऐकलं मग बाई शांत. हा ऐकल्यावर भरोसा नाही कशावर पाण्यावर. कान आपल्याला 11% ज्ञान देते. किती टक्के डोळे आणि 11 किती झाले. म्हणून कान आणि डोळ्यावर भरोसा ठेवला जातो. कारण की दोघा मिळून 94% होते. आणि राहिलेले 6% त्वचा तुमची जीभ हा ती लय कामाची जीभ. आणि राहिलेलं काय नाक. हा हे वॉचमन आहे. जेवताना समजा तुम्ही खायला लागले घास घेतला तुम्ही चला ए यार रात्रीची भाजी बाहेर काढ कोण सांगते नाक. हो जाऊ देत नाही आतमध्ये. आणि बरं चुकून गेला समजा याला समजा काही त्रास होतोय समजा सर्दी झाली समजा चुकून घास आत गेला आणि त्या घासात जर केस गेला तर जीभ मध्ये बाहेर कोण सांगतं जीभ जाऊ देत नाही. हो लय भारी सिस्टम बनवलेलं आहे आपलं. चला या इकडे आता जाहिरात संपली. रस्व स्वर ज्यांचा उच्चार कसा होतो रे रस्वई रस्वऊ रु आणि रलो. चला भाऊ किती जण आहे रे 5 जण आहे. रस्व म्हणजे ज्यांचा उच्चार आखूड होतो. ज्यांचा उच्चार कसा होतो रे आखूड. चला रस्व स्वर 5 आहे. ज्यांचा उच्चार आखूड होतो ज्यांना उच्चार करण्यासाठी 1 मात्रा लागते. मात्रा म्हणजे अक्षराला उच्चार करण्यासाठी लागणारा कालावधी. कशाला
स्वराला अक्षराला उच्चार करण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे मात्रा. माझा लक्षात घ्या, ह्रस्व स्वराच्या किती मात्रा सांगितल्या? एक मात्रा. इथं लक्षात ठेवायचं. हे बदल ना. मात्रा मात्रा मात्रा. ह्रस्व स्वराची किती मात्रा आहे बाळांनो? एक मात्रा आहे. कोण बदलणार आहे? ओके, चला आता मात्रा. ह्रस्व स्वराची किती मात्रा? एक. दुसरा प्रकार आहे दीर्घ. दीर्घ कोणता स्वर रे? दीर्घ स्वर. दीर्घ स्वर. चला, जमलं बरं का? जमल्यावर आनंद होतो. दीर्घ स्वर. हा, दीर्घ स्वर ज्यांचा उच्चार लांबट होतो. ज्यांचा उच्चार कसा होतो? चला, ज्यांचा उच्चार लांबट म्हणजेच दीर्घ होतो त्यांना म्हणतात दीर्घ स्वर. मग दीर्घ स्वर कोण कोणते? हे बा, आ दीर्घ ई दीर्घ. आता पहिले स्वराचे दोनच प्रकार होते. पहिले स्वराचे दोनच, एक ह्रस्व आणि दुसरा दीर्घ. ह्रस्व आणि आता तीन झाले. परत पाहुणे आले नवीन दोन. असो, आता लक्षात घ्या दीर्घ स्वर कोण कोणते? आ दीर्घ ई आणि दीर्घ उ. आ हा, आ दीर्घ ई आणि दीर्घ उ. यांच्या मात्रा दोन. मात्रा म्हणजे काय? हा, अक्षराला उच्चार करण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे? बोला, मात्रा म्हणजे काय? मग दीर्घ स्वराच्या मात्रा किती? चला, आता शेवटचा प्रकार तयार झाला. त्याचं नाव काय? संयुक्त. संयुक्त स्वर म्हटलं त्याला. संयुक्त म्हणजे एकत्र. संयुक्त म्हणजे काय? एकत्र. काय एकत्र? स्वर एकत्र. दोन दोन स्वर एकत्र आल्याने एक स्वर तयार झाला. मग चला, संयुक्त स्वर ए ऐ ओ औ. ए ऐ. चला, जे दोन स्वरा मिळून तयार होतात. जे दोन स्वरा मिळून तयार होतात. दोन स्वरां मिळून. स्वरां मिळून इथं अनुस्वार द्या. जे दोन स्वरा मिळून तयार होतात त्यांचं नाव काय? चला, संयुक्त होतात. कुठं मात्र येते मास्तर? हा, चला, होतात. याला मात्रा किती लागतात? दोन. ए ऐ ओ औ. ए ऐ. मात्रा किती? हा, आधी हे कोणाकडे होते? दीर्घ स्वराकडे. लक्ष येते? समजते की सर्वांना? आणि चला, स्वराचे प्रकार किती? कोण कोण होते? ह्रस्व स्वर म्हणजे काय? दीर्घ स्वर. संयुक्त स्वर. आता आपण म्हणलं जे दोन स्वरा मिळून तयार होतात, पण कसे तयार होतात ते पण माहिती असणं गरजेचं आहे. आणि चला मग सांगा. ए अ. आता इथे बघा, अ ह्रस्व ई किंवा दीर्घ. या दोन स्वरा मिळून अ आणि ह्रस्व ई या दोघीपैकी एक आणि हा एक. या दोघीपैकी एक आणि हा एक. दोही मिळून कोण तयार झाला? ए. त्यानंतर ऐ आ अधिक ह्रस्व ई किंवा दीर्घ ई. आता इथं फरक पाहिजे. इथं अ आणि इथं आय. या दोहीपैकी एक घ्यायचं. म्हणजे ए तयार झाला अ अधिक ह्रस्व ई किंवा दीर्घ ई आणि आय तयार झाला आ अधिक ह्रस्व ई किंवा दीर्घ ई. दोन दोन स्वरा मिळून हा स्वर तयार होतो म्हणून याचं नाव काय ठेवलंय? कळतंय? त्यानंतर ओ अ अधिक ह्रस्व उ किंवा दीर्घ उ. म्हणजे या दोघीपैकी एक आणि हा एक. औ आ अधिक ह्रस्व उ किंवा दीर्घ उ. दोन दोन स्वरा मिळून एक स्वर तयार होतो म्हणून त्याचं नाव काय ठेवलेलं आहे? संयुक्त स्वर. काय नाव ठेवलं? मग परीक्षेत विचारले जाईल ओ कसा तयार झाला? ओ कसा तयार झाला? कळतंय का? कळतंय 100%? चला, हे झाले मुख्य प्रकार कशाचे?
स्वराचे लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारवा. पा लहान झालं तर जागा भेटली आपल्याला. स्वराचे उपप्रकार दोन. कशाचे? पण ते पाहण्याआधी आपले नवीन पाहुण्याचं नाव जाणून घेऊन आपण कोण आले म्हणून. यांना म्हटलं आदत्त. आदत्त म्हणजे दत्तक घेतलेले भाऊ. आदत्त आ दत्त आलेले कुठून? इंग्रजी भाषेतून. एक आहे आणि दुसरा आहे अ. हे आणले तर अरविंद तात्या मंगळूरकर. अरविंद तात्या नाही बरं आपण लावलं तात्या. हा नाही तुम्हाला तात्याकडून आणली. अरविंद मंगळूरकर. मंगळूरकर. अरविंद तात्या. हो तात्या आपल्या लक्षात ठेवायसाठी हे नाही. तुम्हाला तात्याने आवडत मामा म्हणा. हा आपलं काय मार्क पडला पाहिजे. आपा आहे की नाही. मावशी नका म्हणून. चला आदत्त. त्यानंतर मी सांगितलं तुम्हाला हे झाले नवीन पाहुण्याचे नाव. आता उपप्रकार कशाचे रे? स्वराचे. स्वराचे उपप्रकार दोन आहे. एकाला म्हटलं सजातीय स्वर आणि एकाला म्हटलं विजातीय स्वर. स म्हणजे सारख्या, जातीचे म्हणजे उच्चार स्थानाचे. सारख्या उच्चार स्थानाच्या स्वरांना म्हणतात. समजतंय का? ताट बसा. पाठीचा कणा चेहरा. हा आपल्याकडे बघून कुणाला कसे जगती बाबा लोक. चला उपप्रकार कशाचे? बघा स जातीय. स म्हणजे सारख्या, जातीचे म्हणजे उच्चार स्थानाचे. स म्हणजे सारख्या, जातीचे म्हणजे सारख्या उच्चार स्थानाच्या स्वरांना म्हणतात सजातीय स्वर. मग आता सजातीय आ सारख्या जातीचे ए ओ यांना म्हणतात सजातीय स्वरजोड्या. तीनच मानलेले आहे. सजातीय स्वरजोड्या किती? तीन. सजातीय स्वर म्हणजे काय? सारख्या उच्चार स्थानाच्या स्वरांना काय म्हणतात? दुसरा प्रकार विजातीय. काय? विजातीय स्वर. आता वि म्हणजे वेगळ्या जातीचे म्हणजे उच्चार स्थानाचे. वेगळ्या उच्चार स्थानाच्या स्वरांना काय म्हणायचं? मग या वेगवेगळ्या जातीचे आपण म्हणलं अ उ आ ई अशा जोड्या तुम्ही तयार करू शकतात. यांना काय म्हणतात? विजातीय स्वर. वेगळ्या उच्चार स्थानाच्या स्वरांना काय म्हणतात? कळतंय का? स्वर म्हणजे काय? स्वर म्हणजे काय? स्वराचे प्रकार कोण कोणते? ह्रस्व दीर्घ. ह्रस्व स्वर म्हणजे काय? दीर्घ स्वर. संयुक्त स्वर. ए कसा तयार झाला? अ अधिक ऐ कसा तयार झाला? ओ कसा तयार झाला? औ कसा तयार झाला? आदत्त स्वर कोणते? कोणी आणले? स्वराचे उपप्रकार कोण कोणते? सजातीय स्वर म्हणजे काय? एका उच्चार स्थानाच्या स्वराला. आणि विजातीय स्वर म्हणजे काय? वेगवेगळ्या उच्चार स्थानाच्या स्वरांना घ्या लिहून.